नमस्कार, छान अशी टोट बॅग रेडी करूया। इथे मी 17 बाय 16 असं फॅब्रिक घेतलेलं आहे कट करून। 4 पार्ट आहे, 2 मेन फॅब्रिक आणि 2 अस्तर। आता इथे आपण 2 पार्ट घेऊया, एक अस्तर आणि मेन फॅब्रिक, आणि त्याला चारही बाजूनी 1/2 इंचाच्या अंतराने फॅब्रिक आणि अस्तर असं दोघंही अटॅच करून घेऊ। 1/2 इंचाच्या अंतराने चारही बाजूला शिलाई द्यायची आहे इथे, आणि जे एक्स्ट्रा आलेलं असेल बाहेर कापड किंवा अस्तर ते कट करून घ्यायचं। याचप्रमाणे आपल्याला दुसरा पार्ट सुद्धा घ्यायचा आहे आणि तो सुद्धा चारही बाजूनी अटॅच करून घ्यायचा आहे। बघा, मी दोघं पार्ट इथे रेडी करून घेतलेले आहे। त्यानंतर बघा 1.25 इंचावर आपल्याला मार्किंग करायची आहे, आणि या 1.25 इंचाच्या मार्किंग वरती आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। ही 1.25 इंचाची मार्किंग झाल्यानंतर इथे आपण फॅब्रिकचा सेंटर काढायचा, आणि त्या सेंटर पासून दोघी साइडला आपल्याला 3-3 इंचावर 2 मार्किंग करायच्या आहेत। सेंटर पासून डाव्या साइडला आणि सेंटर पासून उजव्या साइडला आपल्याला 3-3 इंचावर 2 मार्किंग करून घ्यायचे आहेत बेल्टसाठी। आता आपण बेल्ट घेणार आहोत, आणि 1.25 इंचाची जी लाईन ड्रॉ केली आहे त्या लाईनीवरती आपल्याला 3 इंचाच्या मार्किंगवरती पहिला बेल्ट हा अटॅच करून घ्यायचा आहे, आणि हा दुसरा बेल्ट आपण अटॅच करून घेत आहोत। आता आपल्याला 2.25 इंचाची फॅब्रिकची पट्टी घ्यायची आहे, आणि ती जी आपली पिशवी आहे त्याखाली सरळ साईडने ठेवायची आहे, आणि त्यावर 1/2 इंचाच्या अंतराने आपल्याला व्यवस्थित एक स्ट्रेट शिलाई देऊन घ्यायची आहे। व्यवस्थित 1/2 इंचाची शिलाई द्यायची इथे। आता जी फॅब्रिकची पट्टी आहे ती ओपन करायची, आणि अपोजिट साइडला 1/2 इंच आतमध्ये दाबून फिनिशिंगमध्ये दाब शिलाई देऊन व्यवस्थित बेल्ट आतमध्ये घालायचा आणि शिलाई द्यायची, म्हणजे आपली फिनिशिंगमध्ये ही शिलाई देऊन होते। आता त्यानंतर आपल्याला जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घ्यायचे आहे थ्रेड। बेल्ट ओपन करायचा वरती, आणि त्या बेल्टवरती 1/2 इंचाच्या अंतराने वर दोघं साइडला फिक्स करून घ्यायचा। आता एक कापड घ्यायचा आहे पॉकेट बनवण्यासाठी। 8 बाय 7 असा मी हा पॉकेट घेतलेला आहे बनवायला, आणि त्याच्या सेंटरपेक्षा थोडं वर आपल्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे। 1/2 इंचाचं त्या बॉक्समध्ये अंतर ठेवायचं। आता हा जो फॅब्रिक आहे तो आपल्याला मेन फॅब्रिकवर अटॅच करायचा आहे। जी मार्किंग आपण केलेली आहे पेनाने त्या मार्किंगवरती आपल्याला व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे। आता त्यानंतर सेंटरमधून कट करायचं, दोघं कॉर्नर कट करायचे, आणि हा जो फॅब्रिक आहे तो आतमध्ये टाकायचा, फिनिशिंगने आतमध्ये घ्यायचा त्याला, आणि त्यावर दाब शिलाई द्यायची। बघू शकता तुम्ही, आपण फॅब्रिक आतमध्ये घेऊन आता त्याला चारही बाजूनी फिनिशिंगमध्ये हात शिलाई देऊन घेतलेली आहे। त्यानंतर इथे झिप टाकायची, आतमध्ये छोटी चैन लावायची आपल्याला, रनर वगैरे टाकून व्यवस्थित ती सुद्धा अटॅच करून घ्यायची। आता जो फॅब्रिक होता त्याच मापाचा दुसरा फॅब्रिक घेऊन त्याच फॅब्रिकवर आपल्याला ठेवायचा आहे, आणि चारही बाजूंनी आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे। व्यवस्थित चारही बाजूला हा पॉकेट जो आहे तो अटॅच करून घ्यायचा। बघू शकता तुम्ही, आपला हा पॉकेट रेडी झालेला आहे। आता आपल्याला वरच्या साईडला एक पार्ट घ्यायचा, आणि व्यवस्थित झिप ही जॉईंट करून घ्यायची आहे तिथे। व्यवस्थित जॉईंट करायची। आता दुसरा पार्ट घ्यायचा, आणि त्याला राईट साईडला ठेवून वरतूनच ठेवायचा त्याला सुद्धा, आणि त्यावर एक स्ट्रेट शिलाई देऊन घ्यायची। व्यवस्थित शिलाई द्यायची, दाब शिलाई देतो तशी फिनिशिंगमध्ये झिपच्या एकदम बाजूला। इथे बघा, आपलं हे फॅब्रिक जे आहे झिपला दोघं साईडचं अटॅच करून झालेलं आहे। आता हे दोघं फॅब्रिक आपल्याला उलट्या साईडनी करायचे आहेत, आणि कॉर्नरला खाली व्यवस्थित पकडायचे। कॉर्नरला खालच्या साईडला आपल्याला 3 इंचाचा बॉक्स रेडी करायचा आहे। व्यवस्थित 3 इंचावर मार्किंग करायची, आणि व्यवस्थित असा 3 इंचाचा बॉक्स हा रेडी करून घ्यायचा। हा बॉक्स रेडी झाल्यानंतर या बॉक्सला आता आपण जी मार्किंग केली आहे त्यावरच कट करून घेणार आहोत। कट करून झाल्यानंतर हे जे फॅब्रिक आहे बॉक्सचं ते दुसऱ्या साईडच्या कॉर्नरला ठेवायचं, आणि सेम त्याच पद्धतीने कट करून घ्यायचं।
इकडचा पार्टसुद्धा 3 इंचाचा बॉक्स इतकाच कट होतो। आता त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला 5 इंचाच्या अंतराने शिलाई द्यायची आहे आणि दोघं साईडचे जे पार्ट आहेत ते सुद्धा आपल्याला 5 इंचाच्या अंतराने स्टिच करून घ्यायचे आहेत। बघू शकता तुम्ही, आपण हे तिघही जे पार्ट आहेत ते 5 इंचाच्या अंतराने शिलाई देऊन जॉईंट करून घेतलेले आहेत। त्यानंतर झीप ओपन करायची। इथे बघू शकता झीप ओपन करायची, आतमध्ये एक हात घालून वरचा साईडला आपल्याला ते ओपन करून घ्यायचं आहे। स्ट्रेट करायचा, हा पॉइंटला जॉईंट करायचा आणि जे हे दोघं पार्ट आहेत ते व्यवस्थित स्ट्रेट जॉईंट पकडायचे आणि तिथे सुद्धा 5 इंचाच्या अंतराने एक स्ट्रेट शिलाई द्यायची आहे। दुसऱ्या साईडला सुद्धा सेमच करायचं, व्यवस्थित ओपन करायचं, फॅब्रिक सुद्धा व्यवस्थित तिथे जॉईंट करायचे आणि त्यावर सुद्धा आपल्याला 5 इंचाच्या अंतराने शिलाई द्यायची आहे, डबल शिलाई द्यायची। आता इथे आपण ही जी पिशवी आहे किंवा बॅग आहे ती व्यवस्थितपणे ओपन करून घेऊ। कॉर्नर बाहेर काढायचे दोघं साईडचे। इथे तुम्ही बघू शकता आपली ही जी टोट बॅग किंवा तुम्ही पर्स सुद्धा याला म्हणू शकता, किती छान पद्धतीने रेडी करून झालेली आहे। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। बॅग आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।